नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस.टी.आय. सागर कोकरे. आज तुम्ही सर्वांनी कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा दिली. या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्ही अतिशय वेळेची मारामारी करून 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवले. मी वेळेची मारामारी यासाठी म्हणतोय, की जेव्हा 100 पैकी 20 गणिताचे प्रश्न असणार, तेव्हा 60 मध्ये सोडवणं म्हणजे खरंच जिकिरीचं काम असणार आहे. ओके. आणि हे काम तुम्ही करून आलात आणि जी काही आयोगाची आन्सर की ती येण्यासाठी आणखी 2-3 दिवसाचा वेळ आहे. त्यामुळे तुमच्या मनात जर कधी काही गोष्टींचा जो संभ्रम आहे, की कोणत्या प्रश्न आपण जे काही सोडवलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे काय असणार आहे, तर तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न मी इथं करणार आहे. आणि आपण जे गणित बुद्धिमत्ताचे 81 ते 100 पर्यंतचे जे 20 प्रश्न आहेत, त्या 20 प्रश्नांची इथे उत्तरं काढणार आहे. ओके. आयोगाने आजच्या पेपरमध्ये असं खूप काही वेगळं लॉजिक वापरलेलं नाहीये. त्यामुळे आपण जी उत्तरं इथे बघणार आहोत, ती जशीच्या तशी आयोगाच्या आन्सर कीमध्ये प्रिंट होणं अपेक्षित आहे. त्यात एकाही प्रश्नांची हेरफार होऊ नये. ओके. जर ती हेरफार अशा पद्धतीची काही झाली असेल, तर मला तुम्ही मेसेज करा. त्याला आपण सुधारण्याचं काम ते सुद्धा करूया. ओके. आता आजच्या पेपरमध्ये मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं, की गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्ही कन्सेप्टवर जास्त भर द्या. तुम्ही कोणत्याही प्रश्नासाठी म्हणजे की ओढून-ताणून कोणतेही फॉर्म्युले बनवू नका. ओके. हे जर तुम्ही बनवलेत ना फॉर्म्युले, की बळजबरी ओढून-ताणून, तर हे परीक्षेत उपयोगाला येत नाही मित्रांनो. कारण की तुम्ही तिथपर्यंत आहे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता तेव्हा तर तुम्हाला छान वाटतं, की उत्तर येतंय. पण ॲक्चुअलमध्ये आपल्या डोक्यात ते गेलेलं नसतं, की हे नेमकं उत्तर कशा पद्धतीने आलंय. तो प्रश्न आपल्याला समजलेला नसतो. ते जर आपल्याला समजलेलं नसेल, तर ते जे काही आपल्याला नॉलेज म्हणजे ते जे काही आपल्या डोक्यामध्ये आलेलं आहे, ते चिरकाल राहणार नाही. तुम्ही थोड्या दिवसापुरतं ते तुमच्या डोक्यात राहील, तुम्ही विसरून जाल. परंतु एकदा जर कधी तुम्ही गणिताच्या व्यवस्थित कन्सेप्ट करून ठेवल्या, तर त्या तुम्हाला परत-परत रिवाईज करायची गरज भासत नाही. म्हणजे मी हे का सांगतोय? कारण की गणित बुद्धिमत्ता हा विषय जो आपल्याला एकदाच करायचा आहे आणि तो एकदा अशा पद्धतीने करायचा, की पुन्हा आपल्याला ती करायची वेळ भासू नये. ओके. ह्याचा पॉझिटिव्ह पॉइंट काय असतो, की तुम्ही जर कधी गणित बुद्धिमत्ता एकदा व्यवस्थित करून ठेवला ना, तर तुम्हाला परीक्षेच्या अगोदरचा जो वेळ आहे, त्या वेळेत इतर विषयांना चा अभ्यास करता येतो. तुम्ही परीक्षेच्या अगोदर जर कधी गणिताची तयारी करत असाल ना, तर मित्रांनो तुमचं काहीतरी चुकतंय. तुमचं काहीतरी चुकतंय मी हे स्पष्टपणे म्हणेल. कारण की गणित हा असा विषयच नाहीये, की तुम्ही एकदा केल्याच्या नंतर, की तुम्हाला तो परत-परत काय म्हणतात त्याला, की त्याचं रिव्हिजन करावी लागते, रिवाईज करावा लागतो. कारण की गणित हा जो आहे ना, स्किल आधारित आहे. म्हणजे गणित हे स्किल आहे, इतर विषयांमध्ये नॉलेज आहे. स्किल आणि नॉलेजमधला जो काही फरक आहे, तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. नॉलेज तुम्ही गेन केलं, तुम्हाला ते नॉलेज रिवाईज करावं लागतं. स्किल एकदा तुमच्यामध्ये जर कधी आलं ना, तर ते तुम्हाला पुन्हा-पुन्हा रिवाईज करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ तुम्ही जर कधी एकदा पोहायला शिकलात ना, तर तुम्हाला पुन्हा-पुन्हा ते पोहायला शिकण्याची गरज भासत नाही. का? कारण पोहणं हे स्किल आहे आणि गणित बुद्धिमत्ता हे त्याच पद्धतीचं आहे. हे स्किल आहे. ह्याला नॉलेजच्या पद्धतीने घेऊ नका आणि फॉर्म्युलेशन म्हणजे ओढून-ताणून जे आपण फॉर्म्युले बनवतो ना, त्या पद्धतीचे काहीही बनवू नका. गणिताला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. आता हे जे प्रश्न आहेत ना, ह्या प्रश्नाची जे काही प्रत्येक प्रश्नाची जी कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज करायची. आता ह्यातले जे काही 15 पद आहे ना, ह्या 15 पदांची बेरीज करायची आहे. आता ह्यातला हा अपूर्णांक बघा, 1/2 गुणिले 3. आता ह्या अपूर्णांकाला आपण एक वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कोणत्या पद्धतीने लिहू शकतो, की 1/2 वजा 1/3 ह्या पद्धतीने लिहू शकतो. आता हे बरोबर आहे की नाही बघूया आपण. 3 गुणिले 1 होतील 3, 2 गुणिले 1 होतील 2 म्हणजे 3 वजा 2 होईल आणि खाली 2 गुणिले 3 ह्यांचा अशा पद्धतीचे आपण अपूर्णांकांची वजाबाकी करत असतो. 3 वजा 2 किती होणार? 1 होणार आणि 2 गुणिले 3 मी जसेच्या तसे लिहितोय बरोबर. म्हणजेच हे काय झाले 1/3 झालेले आहे. म्हणजे ह्याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. सेम पुढे मी प्लस करणार 1/3 वजा 1/4 अशा पद्धतीने लिहिणार. सेम पुढे प्लस करून 1/4 वजा 1/5 अशा पद्धतीने लिहिणार. आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे काय, की हे बघा मायनसमध्ये 1/3 आहे, इकडे प्लसमध्ये 1/3 आहे. म्हणजे हे काय करतात, एकमेकांना नलिफाय करतात. ओके. पुढे मायनसमध्ये 1/4 आहे, प्लसमध्ये 1/4 आहे. हे सुद्धा काय करणार, एकमेकांना नलिफाय करणार. म्हणजे ही जे काही दोन पदांमध्ये डिव्हायडेशन आपण करतोय, ह्या पूर्णांकाचं त्या डिव्हायडेशनमध्ये पहिल्या पदाचा शेवटचा भाग आणि पुढच्या पदाचा पहिला भाग हे एकमेकांना नलिफाय करताय. बरोबर. मग आपल्याकडे शेवटी शिल्लक काय राहणार आहे, की सगळ्यात पहिल्या पदाचा पहिला भाग आणि जो काही शेवटचा पद असणार आहे. आता शेवटचा पद जो जो काही असणार आहे त्याचा शेवटचा भाग. शेवटचा भाग कसा? आता पहिलं पद बघा काय आहे? 1/2 गुणिले 3 म्हणजे काय, की 2 गुणिले 3 हा 1च्या पुढच्या संख्या आहे. दुसरं पद काय आहे? 3 गुणिले 4 म्हणजे 2च्या पुढच्या पद आहे. आता 15वे पद मग काय येणार आहे?
1/16 गुणिले 17 हे काय 15च्या पुढचे दोन पद. ओके, मग यातला जो काही आपण लिहिणार आहे 1/16 आणि वजा 1/17. ओके, ह्यातला जो काही हा पहिला पार्ट आहे ह्याला नलिफाय करण्यासाठी त्याच्या अगोदरचा जो काही अपूर्णांक आहे तो अपूर्णांक इथं उपयोगात येणार आहे आणि पहिल्याला नलिफाय करेल. ओके, आणि शेवटी वजा 1/17 शिल्लक राहील आणि पहिला जो आहे तो 1/2 शिल्लक राहील. आपल्याला सिम्पली करायचं काय की 1/2 वजा 1/17 फक्त एवढी वजाबाकी करायची. आणि वजाबाकी आपण कशी करतोय, तिरकस गुणाकार करून 17 1 17 हे वजाबाकीचं चिन्ह बे 1 बे आणि छेद 17 दुने 34 अशा पद्धतीने आपण करतो. 17 वजा 2 किती शिल्लक राहतील, 17 वजा 2 शिल्लक राहतील 15 आणि छेदामध्ये येतील 34. अशा पद्धतीने 15/34 आपलं उत्तर येईल. आपल्याला फक्त काय की इथे लक्षात यायला पाहिजे की हे जे काय अपूर्णांक आहे अपूर्णांकाचे हे जे दोन पोर्शन आहे हे एकमेकांना नलिफाय करताय. त्यामुळे आपल्याला फक्त पहिला अपूर्णांक आणि शेवटचा अपूर्णांक, पहिल्या अपूर्णांकाचा पहिला भाग, शेवटच्या पूर्णांकाचा शेवटचा भाग घ्यायचा आहे आणि ह्यांची वजाबाकी करायची आहे. हे उत्तर जे आहे ते सहज सुटतं. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 6 सलग समसंख्यांची बेरीज किती आहे, 150 आहे. ओके, 6 समसंख्यांची बेरीज जर कधी 150 असेल, मला सांगा, आपण सरासरीमध्ये शिकलोय की जर कधी 6 पदांची बेरीज 150 असेल तर त्यांची सरासरी करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 6 ने भागावं लागेल. 6 ने जर कधी भाग दिला 150 ला तर उत्तर किती येईल आपल्याला, 25 उत्तर येईल. 25 यांची सरासरी असेल आणि सरासरीच काय असतो, मध्य असतो. ओके, जर कधी विषम संख्या असतील अशा 1 2 3 4 4 आणि 5. ओके, अलीकडचे दोन पलीकडचे दोन मध्य असणार 3 म्हणजे विषम संख्या आहेत. 5 संख्या ह्या विषम आहेत. ओके, मधला अंक असतो. पण जेव्हा समसंख्या असतात तेव्हा ह्यांचा मध्य काय असतो की मधल्या ज्या दोन संख्या आहेत त्यातला हा जो काही मधला भाग असेल तो बनतो. मग तो किती आहे, आपला 25 आलेला आहे, आपण याला 25 लिहिणार. बरोबर, 25 लिहिल्याच्या नंतर पुढे जे काही डी ई आणि एफ आहे 25च्या नंतरचे, ओके, त्या काय आहेत, समसंख्या. 25च्या पुढची समसंख्या कोणती येते, 26 येते. 26च्या पुढची सम कोणती येते, 28. 28च्या नंतर कोणती येते, 30. ओके, एफ पर्यंत कोणती संख्या बनते आपली, 30. ओके, आता हा 25 आहे. सेम इकडं 24 22 आणि 20 आपली येणार आहे. पण आपल्याला विचारलंय काय की त्या पुढील 3 समसंख्यांची बेरीज म्हणजे 30च्या पुढच्या 3 समसंख्यांची बेरीज काय येईल. 30च्या पुढची पहिली संख्या कोणती बनते, सम 32. त्या पुढची बनते 34. त्या पुढची बनते 36. आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ह्या तिघांची बेरीज करायची. मग तुम्ही ह्या तिघांची बेरीज करा किंवा ह्यांचा जो काही मध्य आहे 34 ह्याला 3 पट करा, कारण की सरासरी तर 30 आहे. मग 30चे 3 पट 90 होतील, 4चे 3 पट 12 होतात. 90 आणि 12 किती होतील आपले, 102. अशा पद्धतीने आपलं या प्रश्नाचं उत्तर किती बनेल, 102 बनेल. अतिशय सोपा प्रश्न होता. कन्सेप्ट आपल्याला जर कधी क्लिअर असेल तर हा प्रश्न सोडवणं अवघड नाही. ओके, बळजबरी ओढून ताणून कोणत्याही प्रश्नाचे फॉर्म्युले बनवत बसायचे नाही. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला किती, 8 तास लागतात. म्हणजे 5 पैकी 3 अंश भरायला त्याला किती वेळ लागतोय, 8 तास लागतोय. ओके, आता मला सांगा 8 तास इथे लागतोय आणि पुढे प्रश्न काय विचारलाय, संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल. म्हणजे अजून किती वेळ लागतोय म्हणजे काय की त्या पुढचा पोर्शन भरायला किती वेळ लागणार आहे. आता 5 पैकी 3 पोर्शन आपण आपले भरलेले आहे, शिल्लक किती राहतात, 5 पैकी 2 म्हणजे 3 भरले तर किती शिल्लक राहिले, 2. ओके, 2 भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल, किती वेळ लागेल म्हणजे काय की आपण इथे x घेणार आहोत. आता हे जे काही 8 तास आहे, मी काय करतोय, ह्या 8 तासाला मी भागाकार करत बसण्यापेक्षा, पॉइंट मध्ये आणत बसण्यापेक्षा मी याला मिनिटांमध्ये कन्वर्ट करतो. 8 सकी किती होणार, 48 म्हणजे हे किती झाले, 480. ओके, आता 480 किती पोर्शन साठी आले, 3 पोर्शन साठी. 3 पोर्शन साठी म्हणजे 3 अंशांसाठी. ओके, मग मी काय करतोय, प्रत्येक अंशाची किंमत काढण्यासाठी 3 ने भाग देतो. मग 3 1 3 होईल, 3 सके 18 आणि 1 0 जसाच्या तला तसा किती झालीत, हे एका अंशाची किंमत झाली माझी किती, 160. मग एका अंशाची किंमत 160 आहे ना, मला किती काढायची, 2 अंशांची किंमत. मग 16 दुने किती होणार, 32 होणार. म्हणजे हे किती होणार, हे 32 होणार, 320. ओके, 320 काय लागतंय मला, 320 मिनिट लागतंय. मग 320 मिनिट आहेत ना, ह्याचं कन्वर्जन मला कशात करायचंय, तासात. मी 60 ने भाग देणार, 6 पंचे 30 होतात. म्हणजे 300 जे काय मिनिट आहे, 300 मिनिटांचा किती होणार, 5 तास होणार. ओके, 5 तास. आणि वरती जे काय 20 मिनिट शिल्लक राहतात, 20 मिनिट मी ते जसेच्या तसे लिहितो, 5 तास आणि काय 20 मिनिट. 5 तास आणि 20 मिनिट सरळ सरळ आयोगाने काय केलंय, 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. अशा पद्धतीचा 2 नंबरचा ऑप्शनचं याचं उत्तर होतं. अतिशय सोपा प्रश्न होता.
पुढचा प्रश्न, एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप जे आहे काय केलंय 5% वाढवले आहे, दुसऱ्या बाजूचे माप काय केलंय 10% कमी झालेले आहे. तर आयताचे क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? ओके, आता हा जो प्रश्न आहे ना अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगतो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. ओके, आता आयताचे क्षेत्रफळ आहे, आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ जे आहे त्या आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणिले रुंदी. ओके, लांबी गुणिले रुंदी हा आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. मग आपण त्यांच्या काय करूया की क्षेत्रफळ जे आहे ना 100 अज्युम करूया. ओके, की 100 त्याचं क्षेत्रफळ आहे आणि त्यानंतर मग त्यात बदल करूया की म्हणजे की लांबी आणि रुंदीमध्ये बदल करूया. बदल कोणता? हा 5%, एका याचा बदल 5% वाढवलेला असेल आणि एकाचा बदल 10% कमी केलेला असेल. बरोबर, मग मला क्षेत्रफळ 100 आणायचं आहे ना, मला लांबी गुणिले रुंदी मी काय घेणार की एकतर मी दोन प्रकारे घेऊ शकतो, 25 गुणिले 4 100 होणार किंवा 10 गुणिले 10 100 होणार. आता 10 आणि 10 दोन बाजू जर कधी घेतल्या तर तो चौरस बनतो, पण चौरसाला आपण आयत म्हणू शकतो, म्हणजे यात काही वेगळं शंका घेण्यासारखं काम नाहीये. त्यामुळे मी काय करतोय, लांबी घेतोय 10, रुंदी घेतोय 10. 10ला मी प्रेफरन्स का देतोय, कारण की ह्याचं पर्सेंटेज काढणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. 10चे 10% 1 येतो, 10चे 20% 2 येतात, 10चे 50% जे आहेत ते 5 येतात, 10चे 90% 9 येतात. बरोबर, मग मी 10 गुणिले 10 घेतले, एक लांबी झाली 10, रुंदी झाले 10. आता 10 गुणिले 10 क्षेत्रफळ किती बनतं याचं? 100 क्षेत्रफळ बनतं. पुढे काय केलंय, एका बाजूचे माप 5% वाढवले, म्हणजे 10चे 5% किती होणार? अर्धा होणार. 5% काय करतंय, वाढवलंय, म्हणजे 10 आणि अर्धा किती होणार? 10.5 झाले. गुणिले काय केलं, दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी केलं. आता 10चे 10% किती झालं? 10चा 10% होतो 1, मग 1 कमी झाला, मग किती राहिलेत माझे? 9 राहिलेत. मग मी 10.5 गुणिले 9 करणार, 9 गुणिले 10 किती होणार? 90, आणि गुणिले अर्धा म्हणजे 9चे अर्धा किती होतात? 4.5. 90 आणि 4.5 किती होतील माझे? 94.5 होतील. ओके, आता ह्या 100 आणि 94.5 मध्ये कितीचा फरक आहे बघा मित्रांनो, इथे फक्त 5.5चा फरक आहे. 5.5चा फरक आहे ना, हाच फरक आपल्याला इथे विचारलेला आहे आणि हे आपलं काय आहे? उत्तर आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित याचं उत्तर काढा. ओढून ताडून कोणत्याच गोष्टीचा फॉर्म्युला बनवू नका. तुम्हाला इथे कन्सेप्ट समजून घ्यायची, आणि तुम्ही जर कधी कन्सेप्ट समजून घेतली ना तर या नंतरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला सहजासहजी सोडवता येतील. पुन्हा तुम्हाला नव्याने काहीतरी करत बसण्याची गरज भासणार नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती आहे? 352 मीटर स्क्वेअर. मी तुम्हाला थोडस इंग्रजीमध्ये सांगतो. द कर्व सांगतो म्हणजे मी सांगतो मराठीतच, प्रश्न इंग्रजीत वाचतो. द कर्व्ड सरफेस ऑफ सिलेंड्रिकल पिलर, म्हणजे एक सिलेंड्रिकल पिलर आहे. पिलर कसा? अशा पद्धतीचा सिलेंडर असतो. ओके, सिलेंडर म्हणजे कसा की असा गोल खांब असल्यासारखा आहे. ओके, आणि सिलेंड्रिकल पिलरचा जो काही सरफेस आहे, म्हणजे हा जो काही याचा बाजूचा पोर्शन आहे, म्हणजे जर की त्या सिलेंडरची जर कधी मी अशी बाहेरून जर कधी साल बाजूला काढली तर जो काही द्विमितीय आकृती बनते चौकोनासारखी, त्या द्विमितीय आकृतीचं जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ आपल्याला किती दिले? 352 मीटर स्क्वेअर. आणि त्याचं व्हॉल्यूम दिले. व्हॉल्यूम म्हणजे काय? घनफळ. घनफळ काय आहे की यात एकूण किती द्रव्य सामावलेलं आहे, त्या द्रव्याची जी काय व्हॅल्यू आहे ती दिली आपल्याला. किती आहे? 2464 मीटर क्यूब. ओके, आता हा जो काही कर्व सरफेस ऑफ द सिलेंड्रिकल पिलर आहे, या सिलेंड्रिकल पिलरचा जो काही कर्व सरफेस आहे तो सरफेस काढण्यासाठी, तो सरफेस एरिया काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय आहे? 2πr(h). ओके, काय आहे? 2πr(h). ओके, हा मी लिहितोय. ओके, आणि आपल्याला हेच दिले सिलेंड्रिकल पिलरचा तो सरफेस किती आहे? 352 मीटर स्क्वेअर, म्हणजे ह्याची किंमत किती दिली? 352 दिलेली आहे. पुढे आता व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? πr²h. πr²h. ओके, हे जे दोन फॉर्म्युले हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, हे तुम्हाला पाठच असायला पाहिजे. ओके, πr²h किती दिले आपल्याला? 2464 दिलेला आहे. ओके, आता ह्या जे काही दोन आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, दोन व्हॅल्यूवरून आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? हाईटची किंमत काढायची. हाईट किती आहे आपल्याला हे इथे काढायचं आहे. आता इथे बघा, इथे RH आहे, इथे RH आहे, पण इथे R आहे आणि इथे R चा स्क्वेअर आहे, म्हणजे आपण फक्त R ची किंमत जर कधी काढली तर इथे आपण ते फिलअप करून, म्हणजे इथे R चा वर्ग असल्यामुळे ते फिलअप करायला गेलो तर ते आपल्याला अवघड जाईल. म्हणून मी याला थोडस सिस्टमॅटिक लिहून घेतो. कसा की मी याला πrh जसाच्या तसा लिहितो. का? कारण πrh यात सुद्धा आहे. πrh लिहिलाय मी, बरोबर किती आहे? 352/2.
तर 352/2 म्हणजे 352चे निम्मे किती, 300चे निम्मे 150 होतात, 52चे निम्मे किती होतात 26, 150 म्हणजे 150 आणि 26 किती होणार 176, म्हणजे ह्याची किंमत किती येते 176. हीच फिलअप करायची कुठे आपल्याला पाय आर एच, म्हणजे ह्याची किंमत इथे टाकायची आहे. आता हा पाय आर स्क्वेअर एच आहे ना, मी याला असा लिहू शकतो पाय आर गुणिले एच, आर चा वर्ग आहे ना, आर गुणिले आर लिहू शकतो. मग 1 पाय 1 आर आणि एच ह्यांच्या बदल्यात मी किती लिहू शकतो 176 लिहू शकतो. म्हणून यातला जो काही रेडियस आहे, एक रेडियस मी जसाच्या तसा लिहितो, एक रेडियस जसाच्या तसा लिहितो आणि बाकीच्या बदल्यात मी काय लिहितोय 176, आणि यांची किंमत किती आहे 2464. ओके. आता ह्यात रेडियस राहिलाय फक्त, बाकी सगळ्या व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय मी मला इथे रेडियसची किंमत निघू शकते, आणि रेडियस निघाली तर मग मला त्यावरून हाईट काढणं काही अवघड जाणार नाही. मग रेडियस बरोबर काय येणार आहे माझा 2464, आणि 176 अलीकडे गुणाकारात आहे, पलीकडे ते भागाकारात घेऊन जा. आता इथे माझी 11ची कसोटी पाठ आहे, काय आहे की जर कधी समस्थानावरील संख्यांची बेरीज करून आणि विषम स्थानावरील संख्यांची बेरीज करून ह्यांची जर कधी वजाबाकी केली ती 0 किंवा 11च्या पटीमध्ये आली तर त्याला 11ने सहज भाग जातो. म्हणून सहज म्हणजे पूर्ण भाग जातो. मग मी 11ने भाग देतो, 11 एक 11, 6 राहिले, 11 सके 66, 16 झाले, 11 दुने 22, 11 दुने 22, 11 चौक 44, किती झाले 224/16. मग पुन्हा भाग देतो मी, 16 एक 16, 16 एक 16, किती राहिले 64, 16 चौक 64, म्हणजे किती झाले तिथे 14. माझी रेडियस किती आली मित्रांनो इथे 14, ही माझी काय आली रेडियस. आता ही जी काय रेडियसची किंमत आहे तीच मी इथे टाकणार आहे. ओके. काय आहे इथे फॉर्म्युला आपला की पाय आर एच किती आलेला आहे आपला 176 आलेला आहे, बरोबर का. आता रेडियसची किंमत 14 आहे, मी यात ती रेडियसची किंमत टाकणार. त्या अगोदर काय करतो की मला फक्त हाईट घ्यायची ना, हाईट अलीकडे ठेवतो, बाकीचे जे काही 176च्या नंतर म्हणजे पाय आणि आर आहे, तो पाय आणि आर काय करणार इथे खाली घेऊन जाणार. मग सेम मी पुढे काय करतोय 176 पाय ची किंमत आहे 22/7, जशीच्या तशी टाकतो. रेडियस आपल्याला किती आलेली आहे 14 आलेली आहे, म्हणजे गुणाकारात मी किती लिहितोय 14, 7 एक 7, 7 दुने 14 इथे झालेले आहे. ओके. 22चा 11 दुने 22, 11 एक 11, 11 सके 66, किती झाले आपले 16/2 गुणिले 2, 2 गुणिले 2 किती 4, 16/4, 4 एक 4, 4 चौक 16, उत्तर किती येतंय आपलं 4. म्हणजे माझी जी काही हाईट आहे इथं आपल्याला काढायची, त्या हाईटची किंमत किती येते 4 मीटर. म्हणजे हा जो काही सिलेंडर आहे, सिलेंडरचा हा या वरच्या पोर्शन पासून ते खालच्या पोर्शन पर्यंतची म्हणजे त्याची एकूण उंची किती बनते तर उंची बनते 4 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला त्याची हाईट काढायची आहे. ओके. चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाला. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते, त्या उपकरणांची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, तर कंपनी इथे काय करते स्वतःसाठी 10% नफा ठेवते. ओके. घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. ओके. आता इथं पर्सेंटेज काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या, नफा आणि तोटा ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. ओके. इथे 10 10 20 30 30 आणि 30 60 झाले आणि उत्तर आलं अशा गोष्ट करू नका. ओके. आता कंपनी 10% नफा घेते, जर कधी त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर कधी 100 रुपये असेल, बनवायला त्याला 100 रुपये लागत असतील, आणि 10% नफा जर कधी कंपनी कमवत असेल तर 100चे किती होणार 110 होणार. ओके. आता कंपनी काय करेल की घाऊक व्यापाऱ्याला विकेल, घाऊक व्यापाऱ्या जेव्हा खरेदी करेल त्याला त्या 100 रुपयाशी काही घेणं देणं नाही. त्याचा जो काही नफा असेल ना, तो जे काही 110 रुपयाला खरेदी करतोय त्याच्यावरती तो 20% नफा घेणार आहे, तो 100 वरती 20% नफा घेणार नाहीये. त्यामुळे त्याची जी काही मूळ किंमत बनणार आहे त्या किमतीवर तो पुढचा नफा घेतोय. त्यामुळे आपल्याला ती किंमत जी आहे ना ती बनवत जायची आहे. म्हणजे सुरुवातीला जर कधी 100 रुपये किंमत असेल तर कंपनी काय करते स्वतःचा 10% नफा करते, आणि 10% नफा करून ती जी काय त्याची किंमत आहे ती वाढवते. मग किती वाढवते ती की 10% वाढवले म्हणजे किती 100 पैकी किती झाले 110. ओके. 100 पैकी 110 झाले म्हणजे त्याची किंमत काय झाली 110 झाली. ओके. पुढे आणखी हा जो काही व्यापारी किती 20% नफा कमवतो, 20% नफा कमवतो ना कशावर, आता ती वाढलेली जी काही किंमत आहे टोटल याच्यावर 20% वाढवतो, म्हणजे ह्याला गुणिले किती असणार आहे 120/100. ओके. आणि पुढची गोष्ट, हा जो काही किरकोळ व्यापारी तो 30% नफा घेतोय ना, मग कोणती या पूर्ण वाढलेल्या किमतीवर आणखी 30%, म्हणजे ह्याच्यावर काय होणार आणखी 130/100. अशा पद्धतीने ती काय असेल वाढत जाईल, आणि त्याची किंमत 100 वरून म्हणजे आपण ही जी मूळ किंमत 100 गृहीत धरली, 100 का
कारण की पर्सेंटेज प्रमाणे जर किती 100 तुम्ही गृहीत धरले तर तुम्हाला पर्सेंटेज काढणं पुढे सोपं जातं. ओके, 0 0 1 2 3 4 5 शून्य आहे. 1 2 3 4 5 शून्य कट केले, माझा एकच शून्य राहिला. शिल्लक काय राहिलं? 11 गुणिले 12 गुणिले 13 आणि छेदामध्ये किती शिल्लक राहिले? 10 राहिले. आता 13 गुणिले 12 मी करतोय. 13 गुणिले 10 जर किती केले तर 130 होतील आणि 13 गुणिले 2 13 दुणे 26 होणार. 130 आणि 26 किती होणार? 156. म्हणजेच 11 गुणिले किती झालेत हे? 156 भागिले किती? 10. आता 11 गुणिले 156 आपण सहज करू शकतो. 11 सके किती होणार? 66 होणार. 6 हातच्याला येणार. 11 पाचे 55 आणि 6 किती? 61. हातचा आले 6. 11 एका 11 6 किती? 17. 1716 आणि छेदामध्ये किती? 10 आहे. आता 10 आहे ना, मला छेदातले 10 घालवायचे. मी एक अंक सोडून पॉईंट देतोय, वरती एक अंक सोडून पॉईंट देणार, म्हणजे किती झालेत ते? 171.6. अशा पद्धतीचं माझं काय झालंय? उत्तर आलं. उत्तर म्हणजे काय की ह्या 100 वरून त्याची जी किंमत आहे ती किती होते? 171.6. आपल्याला प्रश्न काय आहे? निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे? निर्मिती मूल्य किती आहे? 100 आणि 100च आहे म्हणजे पर्सेंटेज 100च्याच प्रमाणात आहे. किती वाढतंय? की 71.6 म्हणजे 171.6 होते ना, तर 71.6 ची वाढ होते आणि तेच आपल्या इथे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचा हा अतिशय सोपा प्रश्न होता. कन्सेप्ट मात्र इथे काय करायची? समजून घ्यायची आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर किती दिलंय? तर बघा, राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे गुणोत्तर 52 आणि 13 दिलेले आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्केनी जास्त आहे? म्हणजे यांची काय केलंय की यांची पर्सेंटेजची तुलना केलेली आहे. म्हणजे इथे तुम्हाला जे काही 13 आहेत, आता कोणाशी तुलना करायची आहे? केंद्रशासित प्रदेशापेक्षा. म्हणजे 13 पेक्षा जास्त किती आहे? मग 13 पेक्षा जास्त किती? 52 मधून समजा जर किती 13 वजा केले तर 39 येतात आणि 13 त्रिक 39 म्हणजे 300 पट जास्त आहे, 300% जास्त आहे. अशा पद्धतीने ते काढायचं नाहीये. ते काढायचं काय आहे की ह्यांची वजा म्हणजे ह्यांचे जे काय पर्सेंटेज आहे ऍक्च्युअल मध्ये, पर्सेंटेज कसं की 52 आणि 13 किती होणार? टोटल 65 होणार, बरोबर का? म्हणजे ह्या 65 पैकी हे 52 काय आहेत? आपले राज्य आहेत आणि 65 पैकीच काय 13 जे काय आहे केंद्रशासित प्रदेश आहे. तर मग ह्यांच्यातलं पर्सेंटेज आहे ना, त्या पर्सेंटेजचा फरक काढायचा आहे. मी ह्यांच्या वेगवेगळं पर्सेंटेज काढल्यापेक्षा मी काय करणार आहे? ह्यांची वजाबाकी करून त्यांचा फरकाचं पर्सेंटेज काढेल, ती गोष्ट सेम होईल. ओके, आता ह्यांची वजाबाकी केली किती होणार? 52 मधून 13 गेलेत किती होतील? 39 आणि छेदात किती? 65 होणार. आणि गुणिले ह्यांचा पर्सेंटेज काढायचा आहे ना, गुणाकारामध्ये मी काय करणार? 100 घेणार. ओके, 13 त्रिक 39, 13 पंचे 65, 3/5 झाले. 5 1 5, 5 2 10 0. ओके, 3 दुने किती? 6 0. माझं उत्तर किती येतंय? 6. म्हणजे फरक किती यांचा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर 60% जास्त आहे. हा यांच्यातला फरक निघतो. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता आणि ह्याचं उत्तर आपल्याला आयोग किती देणार आहे? 60%. जर कधी तुम्ही ह्याची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतली की काय त्यांनी म्हटलंय की बाय हाऊ मच पर्सेंटेज इज द नंबर ऑफ स्टेट्स मोर दॅन द नंबर ऑफ युनियन टेरिटरीज. म्हणजे त्यांच्यातली जी काही जास्त आहे, म्हणजे त्यांचा जो काही पर्सेंटेजचा फरक आहे, तो फरक काढण्यासाठी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ती कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असले ना, तर हा प्रश्न जो काय आहे तो अवघड नव्हता. ओके, आणि या गोष्टीचा विचार करू नका की ते 300% जास्त होते म्हणून हा प्रश्न कॅन्सल होईल, रद्द होईल. तशातला काहीही भाग नाही. आयोगाने पूर्णपणे विचार करूनच प्रश्न विचारलेला आहे आणि ह्याचं उत्तर 60च येणार आहे. सेकंड की मध्ये सुद्धा 60च राहणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी किती? 43% वरून किती झाली? 65% झाली. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे? 43% वरून 65 झाली ना, म्हणजे वाढ किती झालेली आहे? तर 22 ची वाढ झाली. म्हणजे 65 मधून 43 वजा केले, 22 आपले शिल्लक राहतात. मग सिम्पली काय करायचं आहे इथे? पर्सेंटेज कशाचे काढायचे? 43 वरती 22 जे काय वाढ झाली त्याचं पर्सेंटेज काय? पर्सेंटेज काढायचं म्हणजे काय की ह्या पूर्णांकाला 100 ने गुणायचं आहे. ओके, आता इथे ऑप्शन बघा किती आहे? 22.12, 45, 51 आणि 80. म्हणजे एक जर कधी ऑप्शन पूर्वेला असेल तर दुसरा पश्चिमेला आहे, म्हणजे इतकं अंतर त्यामध्ये आहे, बरोबर? मग मी काय करतो इथे लिहून घेतो. 22 आहे ना, 2 शून्य देऊन टाकतो आणि माझ्या डेअरिंग बघा किती, मी 43चा पाडा बनवतो. आता 43 नाही घेणार मी, 43 जवळचा काय घेतोय? 40 घेतोय. मग 4 पंचे 20 होतात, बरोबर का? म्हणजे 40 पंचे किती होणार? 200 होणार.
वरचे 3 आहे, 3 5 15 होणार बरोबर का. मग 200 आणि 15 किती होणार, 215 होणार. म्हणजे 43 चे 5 पट किती होणार, 215. 43 पंचे किती होणार, 215. वरती किती शिल्लक राहिले, 50. मग आता इथं 50 शिल्लक राहिले ना, पुन्हा 43 एका 43 भाग जाईल, वरती 7 शून्य राहील. 43 एका 43 7 शून्य राहिले. आता याला भाग जात नाही, मला काय करायचंय, पॉईंट देऊन शून्य द्यायचा आहे. पण आता मध्येच माझं लक्ष कुठे जाते, ऑप्शन कडे. का, सुरुवातीला आपण ऑप्शन बघितले की 22 45 51 आणि 80 म्हणजे खूप दूर दूर आहे, पॉईंट मध्ये जायचा प्रश्नच नाही. 51 इथं आपला आलेला आहे ना, तर 51.16 हा एकमेव ऑप्शन आहे. आणि तेच उत्तर जे आहे पुढे तुम्ही जर भागाकार दिला तर तेच उत्तर तिथे काय येणार आहे. अशा पद्धतीचा सोपा हा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण काय, 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे बघा, तुलना दिली, पुरुषांची तुलना कशात केली, मुलांमध्ये केली. महिलांची तुलना कशात केली, पुन्हा मुलांमध्ये केली. आणि विचारलंय काय पुढे, जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष 14 मुलांना किती 24 दिवस लागतात, तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील. आता नीट बघा हा मित्रांनो, इथे आपल्याला दिले ना तुलना काय, की 12 पुरुष 14 मुलांना 24 दिवस लागतात. मला सांगा, पुरुषांचं कन्वर्जन आपल्याला मुलांमध्ये करता येतंय, कारण की आता पुरुषांची क्षमता आणि मुलांची क्षमता ते वेगवेगळी दिलेली. परंतु जर कधी आपण दोघांना एकत्रच आणलं आणि कोणाची तरी एकाचीच बनवली तर त्याची तुलना करणं आपल्याला खूप सोपं जाईल. मग ते बघा आपण कशा पद्धतीने बनवूया आपण. आता हे जे काही उदाहरण आहे मी घेतो इथे, ओके. दिवस किती लागताय, 24 दिवस. मी थोडासा उलट जातो, 24 दिवस लागतात. किती आहेत, 14 मुलं आहेत, ओके. 14 मुले आहेत, ओके. प्लस काय आहे, 12 पुरुष आहे. आता मला काय करायचंय, 12 पुरुषांची जी क्षमता आहे का ती कन्वर्ट करतो मी मुलांच्या क्षमतेमध्ये. आणि आपल्याला कन्वर्जन दिलंय, 3 पुरुषांच्या तुलनेमध्ये किती आहे, 5 मुलं आहे. मग 3 चौक 12 होतात बरोबर का. 3चे 4 पट 12 आहेत. तसेच मग 5चे 4 पट करा, 5 चौक किती, 20. म्हणजे इथे किती आहे, 20 मुले, ओके. मग 20 आणि 14 किती होतील, हे 34 मुले. 34 मुले किती दिवसात करतायत, 24 दिवसांमध्ये. इथे तुलना झालेली आहे. सेम तुलना आपण पुढे करू शकतो, काय की 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना किती किती वेळ लागणार आहे, किती दिवस लागणार आहे. आता 12 मुलं जसे तसे आहे, मी 12 मुले लिहिणार. किती विचारलंय ना, म्हणजे काय की मी तिथे काय घेणार आहे, एक्स घेणार आहे, ओके. 12 मुले आहे, उलट जातो मी आता, प्लस घेऊन पुढे काय 15 महिला दिल्यात. इथे महिलांची तुलना बघा मुलांची केली. 5 महिलांसाठी किती, 5 महिलांची तुलना किती, म्हणजे क्षमतेची तुलना किती मुलांशी होते, 8 मुलांशी होते बरोबर का. 5 महिलांशी होते. इथे महिला कितीत आपल्याकडे, 15 आहे. म्हणजे 5चे 3 पट 15 आहे बरोबर. मग 8चे 3 पट करा, 8 तरी किती होणार, 24. म्हणजे इथे सिंपली काय करायचं आहे, 24 मुले इथे घ्यायची आहे. पुढे 9 पुरुष आहे, सेम 3 पुरुषांची जी काही क्षमता आहे ती 5 मुलांच्या सारखी आहे. 3 त्रिक 9 केले, 5 त्रिक करा, 5 त्रिक 15 होणार. म्हणजे हे किती, 15 मुलांच्या तुलने एवढं आहे. आता सिंपली यांची बेरीज करा, किती होणार, 24 आणि 12 होणार 36, 36 आणि 15 होणार 51. म्हणजे 51 मुलं जे आहेत ते किती दिवसांमध्ये करणार, आपल्याला हे इथे काढायचं आहे. 34 मुलं 24 दिवसात करतायत, ओके. तेच काम 51 मुलं किती दिवसांमध्ये करणार आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुलना करताना मुलं आणि दिवस हे जे आहेत ना, हे इनपुट्स आहे. म्हणजे आउटपुट काही नाहीये. म्हणजे काम जे आहेत ना, ते काम इथून इथे आउटपुट असणार आहे. म्हणजे की मला जनरली सांगा, 34 मुलं आहेत, 24 दिवसात करतील बरोबर का. जनरली इनपुट जर कधी आपण वाढवले तर आपलं आउटपुट पण वाढतं बरोबर का. इनपुट कमी केले तर आउटपुट पण कमी होतं. मग इथे जर कधी 34 मुलं आहे, 34 मुलांचे आपण जर कधी 51 मुलं केलेत, म्हणजे काय की मुलं वाढवलेली आहेत. 24 दिवसापेक्षा जास्त दिवस लागतील का कमी दिवस लागतील, माणसं जर कधी वाढवली तर दिवस कमी लागतील. म्हणजे काय की ह्या दोन्ही गोष्टी इनपुट्स आहे. आणि इनपुटचा संबंध कसा असतो, जेव्हा एक इनपुट वाढवलं ना तर दुसरा इनपुट कमी होत असतो. म्हणून यांचा तिरकस गुणाकार न करता आपण सरळ गुणाकार करतो. काय की खाली 51 गुणिले एक्स, 51 एक्स बरोबर किती, 34 गुणिले 24, 34 गुणिले 24, ओके. एक्स बरोबर किती येणार, 34 गुणिले 24 भागिले किती, 51. मग सांगा आता कशाने भाग जाणार, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 3 एक 3, 3 8 24, 8 एक 8, 8 दुने 16. एक्स बरोबर किती आलाय माझा, 16, ओके. मी एक्स काय अजून केलाय की 15 मुलं किती दिवसात करणार, किती दिवसात करणार, 16 दिवसांमध्ये करणार. म्हणून माझं उत्तर किती येणार आहे, 1 नंबरचा ऑप्शन 16. आलं लक्षात. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे,
₹16 आहे. 10 पुस्तकं आहे, ₹16 किंमत आहे. त्यातील जी काही 2 पुस्तकं आहे ती जर कधी सोडली ती तर 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 9.5. आता ह्यातली सरासरी दिली ना, जर कधी आपण ह्याची किंमत काढून घेतली ना तर बघा प्रश्न किती सोपा जातो. 10 पुस्तकं आहेत ना, 16 किंमत आहे म्हणजे 10 पुस्तकं जर कधी प्रत्येकी म्हणजे सरासरी 16 असेल तर त्यांची किंमत 10 गुणिले 16 किती बनणार? 160 बनते. ओके, टोटल किंमत किती बनली? 160. आता ह्याच्यापैकी 8 पुस्तकांची किंमत प्रत्येकी किती आहे? प्रत्येकी म्हटल्यापेक्षा सरासरी किती आहे? 9.5. म्हणजे ह्या 8 पुस्तकांची कोणत्या? या 10 पैकी जे 8 आहेत त्यांची जर कधी सरासरी किंमत 9.5 असेल तर ह्यांचा जर कधी गुणाकार केला किती होणार? 9 8 72 होणार आणि 8 गुणिले अर्धा 4 होतात. 72 आणि 4 किती होणार? 76 होणार माझे. ओके, आता 160 मधून मला 76 वजा करायचे. मी सुरुवातीला 60 वजा करतो, खाली 16 शिल्लक राहील, वरती 100 शिल्लक राहील. 100 मधून 16 वजा केले किती शिल्लक राहतील माझे? 84 शिल्लक राहतील. म्हणजे हे 10 पैकी जे काही 8 पुस्तकांची किंमत जी 76 आली, उरलेले जे काही 2 पुस्तकं आहे त्या 2 पुस्तकांची जी किंमत आहे दोघांची मिळून किती यायला पाहिजे? 84 यायला पाहिजे. ओके, आपल्याला प्रश्न काय विचारलाय? त्या 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक असल्यास. ओके, ठीक आहे, आपण म्हणूया. पुढे 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? म्हणजे काय की त्या 2 पुस्तकांची प्रत्येक एका पुस्तकाची किंमत किती हे विचारलेलं आहे. पण आपल्याकडे इथे आलाय बघा, दोघांची किंमत 84 आहे ना, मग दोघांची बेरीज 84 यायला पाहिजे. मग आपण 84 ची बेरीज करूया. 49 आणि 35 आहे. मी 49 ला 35 चा 1 देतो, 50 झाले. 50 आणि 34 किती झालेत माझे? 84 झाले. चला 84 इथे येत आहे. 40 आणि 20 60. 60 आणि 4 किती? 64 होतात. हे येईल का आपलं? नाही येणार. 25 आणि 12. 25 आणि 2 27. 27 आणि 10 किती? 37. हे येईल का आपलं? नाही. आपल्याला 84 पाहिजे बेरीज. 30 आणि 18 किती होणार? हे 48. हे येईल का? नाही. म्हणजे माझा जो काही एकमेव ऑप्शन शिल्लक राहतो तो 1 नंबरचा 84 दोघांची बेरीज यायला पाहिजे, तो 1 नंबरचा एकमेव ऑप्शन आहे. आता त्यांनी जे काही वाक्य दिलंय आयोगाने, काय दिलंय की एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे 40% अधिक आहे. आता 40% आहे, अधिक आहे का नाही आपण हे पण तपासून बघूया. ओके, आता 35 आहे पहिल्याची किंमत. 35च्या 40% किती बनणार? आता 35चे 10% काढणं काही अवघड नाही का? कारण की 1 पॉईंट अलीकडे सरकवायचा आहे. 3.5 म्हणजे 3.5 काय झाले? 35चे 10% झाले. जर कधी 3.5चे दुप्पट केले तर ते 20% होतील. 3.5चे दुप्पट किती होतात? तर 7 होतात. बरोबर, 7 झाले 20%. आपल्याला 40% करायचे, 20चे दुप्पट करायचे, 7चे पण दुप्पट करा, किती? 14. म्हणजे 35चे 40% किती झाले? 14. जर कधी ते 35चे 40% 14 त्यात ऍड केलेत, 35 आणि 14 किती होतात? 49. आणि हे 49 आपली किंमत आहे. म्हणजे पहिल्या किटच्या किमतीपेक्षा दुसऱ्याची किंमत किती? 40% जास्त आहे का? तर आहे. आता हे तिथे व्हेरीफाय करत बसायची गरज नाही. आपल्याला इथे ऑप्शन वरून उत्तर निघालंय ना, तर तिथे विषय संपला. ओके, इथे मी एक्सप्लेन करण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी, त्याचं ते जे काही पर्सेंटेज आहे ते येतंय का नाही हे सांगण्यासाठी सांगितलंय. ते तुम्ही परीक्षेत करत बसायचं नाहीये. ओके, चला पुढे जाऊया. 91 नंबरचा प्रश्न. 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत? आणि 4 मध्ये त्यात 4 हा सुद्धा अंक आहे. ओके, आता 4 ने जर कधी 4चे काढायचे असले, ओके, 1 ते 100 पर्यंत काढायचे, काही खूप अवघड गोष्ट नाहीये. ओके, 4चा पाठ आपल्याला पाठ आहे. 4 1 4, 4 येत आहे. 8 मध्ये येत नाही, 12 मध्ये येत नाही, 16 मध्ये येत नाही, 20 मध्ये येत नाही, 24 मध्ये येतात, 28 मध्ये येत नाही, 32 मध्ये येत नाही, 36 मध्ये येत नाही, 40 मध्ये येतात, 44 मध्ये येतात, 48 मध्ये येतात, 52 मध्ये येत नाही, 56 मध्ये येत नाही, 60 मध्ये येत नाही, 64 मध्ये 4 येतात, 68 मध्ये येत नाही, 72 मध्ये येत नाही, 76 मध्ये येत नाही, 80 मध्ये येत नाही, 84 मध्ये येतात, 88 मध्ये येत नाही, 92 मध्ये येत नाही, 96 मध्ये येत नाही, 100 मध्ये येत नाही. म्हणजे 5 आणि 2 किती झालेत? 7. सिम्पली मोजायचे आहे आणि 7 जे काही आहे उत्तर टिक करायचं आणि पुढे जायचंय. खूप काही याला वेगळं करत बसायची गरज नाही. आता 21 मुलींची रांग आहे. 21 मुलींच्या रांग्यामध्ये जेव्हा मोनिकाला काय केलंय? उजवीकडून 4थ्या जागेवर हलवले जाते. ओके, हलवल्याच्या नंतर काय होते? तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या स्थानी येते. आता डावी बाजू कोणती? ह्या डावी बाजूने ती 12व्या स्थानी, म्हणजे ही जर काही रांग असेल ही काय होते? इथे 12व्या स्थानी येत आहे. ओके, आता ही 12व्या स्थानी येते. मुली किती? एकूण 21 मुली आहे. बरोबर, म्हणजे ह्याच्या पुढे एकूण मुली किती असायला पाहिजे? की 12 आणि 9 21 होतात. म्हणजे इकडे किती मुली असायला पाहिजे? इकडे 9 मुली असायला पाहिजे. इकडे किती? 11 मुली. पण आपण काय केलंय तिला? की उजवीकडे 4थ्या स्थानावर हलवले आहे. म्हणजे की इथे 12 वजा 4 किती होणार? 8. म्हणजे ती सुरुवातीला 8 नंबरची होती, वरून 1 9 2 10
3, 11 आणि 4, 12 अशा पद्धतीने आपण 4 स्थान तिला काय केलंय 12व्या स्थानावर सरकवले आहे, बरोबर का. त्यानंतर पुढे काय विचारलंय, तिचे हलवण्याआधीची म्हणजे काय की ही मूळ होती आणि ही हलवलेली तिची स्थिती होती. हलवण्याआधीची म्हणजे काय की मूळ स्थिती रांगेच्या उजव्या बाजूने कितवी येते. रांगेच्या उजव्या बाजूने कितवी येते म्हणजे काय की ते 9 आहे बघा, मोजा 9. त्याच्यानंतर हा 10, 11, 12, 13 आणि किती 14 नंबरला, म्हणजे तिचा क्रमांक उजव्या बाजूने किती येतो 14वा क्रमांक येतो. आणि इतका सिंपल हा प्रश्न परीक्षेत आपल्याला विचारलेला होता. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खाली दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल. ओके, आता अशा पद्धतीचे जे लॉजिकवर प्रश्न विचारले जातात ना, मी तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं होतं, हे प्रश्न जे आहेत ना हे शेवटी सोडवायचे. म्हणजे कसं की याला खूप साऱ्या गोष्टींसाठी आपल्याला डोकं लावायचं असतं. म्हणजे सहजासहजी जर कधी सुटला तर ठीक, नाही तर हे इतका वेळ घेतात आणि आपल्याला असं वाटतं की हे आत्ता सुटेल आत्ता सुटेल आत्ता सुटेल, आणि ते आपल्याला वेळ घेतच जातं. आणि जर कधी ऐन वेळेवर आपल्याला त्याचं लॉजिक कळालं नाही ना तर जास्त वेळ जातो आणि परीक्षेमध्ये आपली जी काही मानसिकता आहे ना ती मानसिकता बिघडायला लागते. ते आपल्याला मानसिकता बिघडवायची नसेल ना तर असे प्रश्न नेहमी शेवटी सोडवायचे. म्हणजे असं गोल करायचा, याला असा गोल करायचा आणि पुढच्या प्रश्नांकडे जायचा. कारण पुढचे प्रश्न सोपे सोपे प्रश्न आहेत ना ते हक्काचे मार्ग आहेत, ते आपल्याला अगोदर मिळवून घ्यायचे आहे. ओके, आता यातलं लॉजिक काही खूप अवघड नाहीये, फक्त वेळेवर सुचायला पाहिजे. लॉजिक काय याचा 5 आणि 1 6, 6 चा वर्ग 36, 8 आणि 1 9, 9 चा वर्ग 81, 8 आणि 6 14, 14 चा वर्ग 196, 3 नंबरचं उत्तर आहे. ओके, सोडवल्यानंतर आपल्याला खूप सोपं वाटतं, शोधायला थोडासा कठीण जातो. आलं लक्षात. म्हणजे तितकासा कठीण हा नाहीये, सापडतो आपल्याला, पण आपण अगोदर बेरीज करणार, त्याच्यानंतर वजाबाकी करणार, गुणाकार भागाकार करणार, मग वर्ग करणार, वर्ग नसेल तर मग त्यात आपण शोधत जाणार. आणि जर की समजा याच्यापैकी काही लॉजिक वापरलेलं नसलं तर मग आणखी आपल्याच फ्रस्ट्रेशन आहे ना. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही प्रश्न आहे ते शेवटी सोडवायचे आहेत. आता असंच आणखी एक प्रश्न विचारलेला आहे की ज्याचं लॉजिक आपल्याला सहजासहजी सापडत नाही. ओके, मग हा जो प्रश्न आहे हा असो किंवा तो असो, सोडवणार आपण कधी शेवटी. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सानवी युवकापेक्षा उंच आहे. ओके, आता ह्यांची तुलना दिली, वरती उंच आहे, खाली ठेंगणी आहे. ओके, उंच सानवी युविकापेक्षा उंच आहे, मग मी सानवी लिहितो. ओके, कोणापेक्षा उंच आहे, युविकापेक्षा. पण निलाक्ष पेक्षा नाही, म्हणजे सानवी निलाक्ष पेक्षा उंच नाही, म्हणजे निलाक्ष काय आहे, हिच्यापेक्षा उंच आहे. पुढे चैताली नमिता पेक्षा उंच आहे. ठीक आहे, दोघींचं नाव इथे आलेलं नाहीये, बघूया आपण पुढे काय आहे. पण युविकापेक्षा नाही, म्हणजे चैताली युविकापेक्षा उंच नाहीये, म्हणजे युविकापेक्षा बुटकी आहे चैताली, खाली चैताली लिहून घ्या. आता हे वाक्य काय आहे, चैताली नमितापेक्षा उंच आहे, म्हणजे चैताली उंच म्हणजे काय, नमिता हिच्यापेक्षा बुटकी आहे. ओके, नमिता लिहून घेतली. पुढे तर यांच्यातील सर्वात उंच कोण, सर्वात उंच कोण, निलाक्ष आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, खूप काही वेगळं लॉजिक वापरण्याची गरज नाही. चला पुढे जाऊया आपण. 95 नंबरचा एक्स ची किंमत काढायची. आता त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज किती, 180. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजेच काय, ह्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 180 यायला पाहिजे. आता तुम्ही ह्या सगळ्यांची 3x अधिक 40 x अधिक 38 अधिक x हे जर कधी करत बसाल ना मित्रांनो, इतका वेळ जाईल त्यामध्ये की म्हणजे ते प्रश्न ते तितका वेळ देण्याच्या लायकीचा नाहीये. का, तुम्ही ऑप्शन बघा. तर मला सांगा की 40x आहे, म्हणजे 40 ला x ने गुणायचं आहे, बरोबर का. आता मला सांगा, जर कधी तुम्ही 72 ने 40 ला जर कधी गुणलं तर काय होतंय, 7 चौक 28, म्हणजे ते 28च्या पुढे जातंय. आपल्याला 180च्या पुढे जायचं नाहीये मित्रांनो. 180च्या पुढे जायचं नाही म्हटल्यावर 28 यायचा काही संबंध येतो का, म्हणजे 70 येणार नाही, 38 येणार नाही, 71 येणार नाही. जो काही 2 हा जो काही एकमेव ऑप्शन आहे तो शिल्लक राहतोय, की तो छोटा आहे, बरोबर का. गुणाकार करायचा आपल्याला, 180 लिमिट आहे, 180च्या पुढे जायचं नाहीये. तुम्ही तर लॉजिक वापरा की 2 पेक्षा जास्त x ची किंमत यायलाच नाही पाहिजे. ओके, 2 पेक्षा जास्त म्हटल्यापेक्षा की हे 72 38 आणि 71 असं यायलाच नाही पाहिजे काही. ओके, चला घेऊया आपण, सोडून बघूया. 40 गुणिले 2 किती होणार, 40 दुने होणार 80, 30 गुणिले 2 किती होणार, 60 होणार, 38 आणि 2 किती होणार, 40 होणार. ओके, 6 आणि 4 10 होणार आणि 8 180, टोटल बेरीज 180 आली. अशा पद्धतीने आपला 3 नंबरचा जे काही ऑप्शन आहे तो बरोबर आहे. म्हणजे हा तुम्ही जर कधी बघितला ना, ऑप्शन जर कधी वाचलेत ना, मी म्हणतो ह्या प्रश्नाला तुम्ही 7 सेकंदापेक्षा 5 ते 7 सेकंदापेक्षा जास्त वेळ द्यायलाच नाही पाहिजे. टपकन 2 नंबरचा टिक करा, गोल करा, चला पुढे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. खाली प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, त्यात एक संख्या चुकीची आहे. आपल्याला यातला चुकीचा घटक ओळखायचा आहे. ओके, मी मगाशी म्हटलो की आपल्याला लॉजिक सहज सुटतो, बरोबर का. तो लॉजिक आपल्याला सहज सुटतोय, बरोबर. पण असे लॉजिक काही असतात की ते आपल्याला सहजासहजी सुटत नाही. आता ह्यातलं लॉजिक बघा काय आहे, आयोगाने विचारलंय 2 गुणिले 6 किती आहे, 6 दुने 12 आहे, बरोबर. 12च्या पुढचं लॉजिक काय वापरलंय, 12 गुणिले
5.5 म्हणजे अर्ध्याने कमी केलाय. 12 पंचे 60 होणार आणि 12च्या अर्धे 6, 60 आणि 6 किती होणार, 66 होणार. आता पुढे काय केलंय, 66 जे आहे गुणिले किती केलंय, आणखी अर्धा कमी 5 केलाय, किती होणार 6 पंचे 30, 300, 6 पंचे 30, 30 म्हणजे किती झाले ते 330. म्हणजे इथे 330 येणं अपेक्षित होतं, ते 297 दिलंय, बरोबर का. 297 काय आहे आपला चुकीचा ऑप्शन आहे. आता पुढचे व्हेरीफाय करूया की पुढचे येतात की नाही. आता 330 आहे गुणिले किती, 5 पेक्षा आणखी अर्धा कमी करणार, 4.5 मी ते घेत आहे. ओके, आता मला पॉईंट त्रास देत असेल ना, मी काय करणार, तो पॉईंट पलीकडे सरकवणार आणि हा अलीकडे देणार. हे 33 गुणिले 45 झाले. आता 45 चे 3 पट करणं जास्त काही अवघड नाही. 45 चे दुप्पट 90 होतात, 90 आणि 45 135 होतात. म्हणजे 45 तरी किती झालेत, 135. म्हणजे 5 लिहिले मी, 13 माझा हात चालला, 45 तरी 135 आणि 13 किती झाले, 148. ओके, माझं उत्तर किती आलंय, 1485. म्हणजे हे सुद्धा इथे काय होतंय, व्हेरीफाय. एक आणखी तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवतो. 1485 आहे गुणिले 4.5 ने अर्धा कमी केला 4, किती येणार, 4 पंचे 20, हात चाले 2, 8 चौक 32 आणि 2 34, हात चाले 3, 4 चौक 16 आणि 3 किती 19, हात चाले 1 4 1 4 आणि 1 किती 5, 5940, 5940 अशा पद्धतीचा आलेला आहे. आता पुढचा तुम्ही करून बघा की 5940 जे आहे गुणिले 3.5 बरोबर ही संख्या येते की नाही, हे करा आणि मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. चला, पुढचा प्रश्न आहे 97 नंबरचा. काय, खालील आकृत्यांचे निरीक्षण करून त्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा. आता अचूक पर्याय निवडायचा आहे. ओके, आता अशा पद्धतीचा हे वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये हे चतकोर वर्तुळ म्हणजे वर्तुळाचा 1/4 भाग जो आहे तो भाग दिलेला आहे, तो काय की रंगवलेला नाहीये आणि त्याच्याच अपोजिटच्या दिशेमध्ये, म्हणजे त्याला काय केलं की हा अॅनॉलॉजीचा प्रश्न आहे, बरोबर. ह्या भागाला काय केलंय, रंगवलाय आणि अपोजिटच्या दिशेला. मग एक एक करूया आपण. ओके, इथे रंग नव्हता, पुढे रंगवलाय. म्हणजे इथे जर किती रंगवलेला असेल तर पुढच्या भागात तो रंगवलेला नसायला पाहिजे. म्हणजे हे जे काही रंगवलेलं आहे ते येणार नाही. मग ह्याला अपोजिट दिशेमध्ये जसं ढकललंय त्याला सुद्धा अपोजिट दिशेमध्ये ढकला, ते इथं नाही नसणार आहे, तो इथे असणार आहे. म्हणून आपलं उत्तर किती येतं, 4 नंबरचं आपलं उत्तर येतं. चला, आता हे आणखी एक गोष्ट, हे जे काही आहे मला सांगा, हे वर्तुळ आहे का गोल आहे, आणि वर्तुळ आणि गोल मध्ये फरक आहे की नाही हे पण मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता त्रिकोणांची संख्या जी आहे आपल्याला इथे संख्या मोजायची आहे. ओके, संख्या कशी मोजणार आपण, की ह्यांना सरळ सरळ नंबर द्यायचा, 1 2 3 4 5 6. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. आकृती मोजायचा जर कधी आपण टॉपिक घेतो तेव्हा सगळ्यात सुरुवातीला येणारा प्रश्न आहे. आता ह्यांचा क्रमांक देऊन काय करत असतो, 6 गुणिले पुढची संख्या भागिले किती 2, बे 1 बे, बे त्रिक 6 आणि 7 त्रिक किती होते 21 होते. आणि 21 नंबरचा जो काही आहे म्हणजे 4 नंबरचा जो काही 21 आहे तो आपले उत्तर आहे. किंवा मग ह्यांची बेरीज पण करू शकतो आपण. 6 आणि 5 किती, 6 आणि 5 11, 11 4 15 आणि 3 18, 19 20 आणि 1 21, ते सुद्धा 21च येतात आपले. ओके, आणि त्याची बेरीज आहे ऍक्च्युअल मध्ये हा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे एखाद्या संख्येचा 1 पासून ते त्या संख्येपर्यंतचा बेरीज करण्यासाठी आपण काय घेत असतो, ती संख्या घेतो म्हणजे 6 घेतो आणि गुणिले त्याची पुढची संख्या भागिले 2 घेतो आणि किती येईल आपल्याला, म्हणजे त्यांचा गुणाकार येतो. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे कशामुळे येतं असं. ओके, आता आपल्याला बेरीज काय करायची आहे, 1 2 3 4 5 6. ओके, आता आपल्याला काय की 6 गुणिले आपण 7 घेतोय आणि भागिले काय घेतोय 2 घेतोय. आता ह्यातली बेरीज बघा किती येते, 6 आणि 1 ची बेरीज किती येते 7 येते, 2 आणि 5 ची बेरीज किती येते 7 येते, 3 आणि 4 ची बेरीज किती येते 7 येते. म्हणजे हे 7 7 7 म्हणजे 7 ची बेरीज येते आणि किती वेळा येते, 3 वेळा येते. आणि हे 3 काय आहे, 3 वेळा म्हणजे काय की जेवढ्या संख्या आहेत ह्याच्या काही 6 संख्या आहे ना, 6 भागिले 2 म्हणजे जेवढ्या 6 संख्या त्याच्या निम्म्या वेळेस कोणती बेरीज येते, 6च्या पुढची संख्या. म्हणून आपण याला फॉर्म्युला काय घेत असतो, ती संख्या म्हणजे n इंटू n प्लस 1 अपॉन 2 अशा पद्धतीचे बेरीज आपण फॉर्म्युला घेत असतो. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 50 आहे, त्या संख्या किती एकाच दोन या प्रमाणात आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती. आता गुणाकार किती यायला पाहिजे 50, त्या संख्या प्रमाण किती आहे 1 आणि 2. तुम्हाला म्हणजे की सिम्पली तुम्ही कोणतेही एक छोटा अंक जर कधी छोट्या अंकापासून जर कधी घ्यायला सुरुवात केली का, कारण का आता 50 गुणाकारात आहे 1 आणि 2 आहे, बरोबर का. तुम्ही कोणता तरी एक अंक अज्युम करा, 3 4 चा 4 अंक घ्या, 4 चे दुप्पट किती होतात 8, 8 चोक किती होतात 32, 4 च्या पुढे 32 होतात म्हणजे आपल्याला 50 आणायचे आहेत ना, म्हणजे ते 32 कमी पडतात. 4 चा पुढचा अंक घ्या 5, 5 चे दुप्पट होतात 10, 10 गुणिले 5 किती होणार 50, म्हणजे 10 आणि 5 चा गुणाकार येतोय 50. 10 गुणिले 5 होतात किती 50 आणि 10 आणि 5 किती होणार 15. किंवा दुसरी पद्धत काय की आता हा रेशो आहे ना, 2:1 चा रेशो आहे, बरोबर का. आणि त्यांचं जे काही बेरीज येते, तर बेरीज येते म्हणजे काय की 2 आणि 1 किती होणार 3 होणार, म्हणजे
तो जो ती जी काही संख्या आहे त्या संख्येला 3ने भाग जायला पाहिजे, बरोबर का? आता 10ला भाग जात नाही, 20ला भाग जात नाही, 25ला पण भाग जात नाही, एकमेव शिल्लक राहतो कोणता? 15. अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. कपल इज इक्वल्स टू 3, 2, 1. आता अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलाय. आता ह्यापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वीच मी तुम्हाला 2024 जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका सोडून दाखवली. त्यात सुद्धा जे काही हे प्रश्न होते मी सांगितले होते की ही जी काही सिरीज आहे ही सिरीज तुम्हाला कधी लिहायची आहे? तुम्हाला जेव्हा पेपर प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाते, परंतु ती प्रश्नपत्रिका सील केलेली असते आणि ती फोडण्याची परमिशन नसते. ती प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्याची परमिशन दिलेली नसते, पण प्रश्नपत्रिका दिलेली असते. त्यावेळेस काय करायचं की त्या प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागे ही सिरीज जी आहे ही सिरीज लिहून ठेवायची आहे. जनरली तुम्ही काय करता की ह्यांचे जे काही नंबर आहेत ना ते पाठ करून जातात सगळे नंबर, पण पाठ करून उपयोग का होत नाही? कारण की प्रश्न बघा कशा पद्धतीचा विचारला जातो. आता सी आहे, सी ला काय केलंय? इथे 3 केलाय बघा. सी आहे, आता हा मी सी येल्लो करतोय, क्रमांक जो किती आहे 3 मी येल्लो करतोय. पुढे ओ आहे, ओ ला किती केलाय? 12 आहे. ओ कुठे आहे? इथे. ओ ला मी काय करतोय? येल्लो करतोय. जो क्रमांक जो आहे 12, 12 काय केलाय? ओ च्या अपोजिट घेतलाय. सी ला बरोबर 3 घेतलाय, ओ ला काय केलाय? अपोजिट घेतलाय. पुढे यू, यू कुठे आहे? इथे. यू ला मी काय करतोय? येल्लो करतोय. त्याच्या पुढे क्रमांक किती घेतलाय? 6 घेतलाय ना, मग मी काय करतोय? 6 ला रेड करतोय. ओके, 3 झालाय, 12 झालाय, 6 झालाय. पुढे पी आहे, पी कुठे? इथे. पी ला काय घेतलेलं? इथे 11 घेतलंय बघा. 11 घेतलंय म्हणजे काय? पी ला मी येल्लो करतो, 11 ला मी रेड करतोय, बरोबर. पुढे यल आहे, यल कुठे आहे? यल इथे आहे. यल, यल ला मी येल्लो करतो आणि क्रमांक किती घेतलाय त्याला? 12 घेतलाय. म्हणजे यल ला काय केलाय? इथे पुन्हा 12च घेतलोय. बघा इथं काहीतरी गडबड आहे बघा, म्हणजे कुछ तो गडबड है इधर दया. म्हणजे ओला पण 12 घेतोय, यल ला पण 12 घेतोय, म्हणजे काय काहीतरी गडबड इथे आहे. पुढे बघूया, ई आहे, ई ला मी येल्लो करतोय, क्रमांक काय घेतोय? 5 घेतोय. आता तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून बघा की वरती 3 येल्लो आले, खाली 3 येल्लो आले आणि ह्यांचे जे काही क्रमांक आहे रेड बघा हे वरच्याच लाईनचे आलेत. म्हणजे काय की हे जे काही एम पर्यंत जे अर्धे अंक आहे त्या अर्ध्या अंकांचेच नंबर घेतले. म्हणजे जर कधी अर्ध्या अंकांपर्यंत नंबर असेल तर त्यांचा नंबर घेतला, पण अपोजिटचे नंबर असतील तर काय केलंय की त्यांचा नंबर नाही घेतला, त्यांच्या अपोजिटचा नंबर म्हणजे त्याच्या पुढचे जे काही एन पासून पुढचे जे आहेत त्यांचा नंबर नाही घेतला, त्यांच्या अपोजिटचा म्हणजे वरचाच नंबर घेतलाय. अशा पद्धतीची शाळा इथे आयोगाने केलेली आहे आणि हे समजण्यासाठी तुम्हाला ही जी काही सिरीज आहे ती तिथं काढलेलीच असायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षा जेव्हा सुरू होते ना त्याच्या अगोदर ही सिरीज आपली कंपल्सरी काढलेली पाहिजे. आणि ही जी गोष्ट सांगतो ना हे अनुभवाचे बोल आहे. मी हे परीक्षेत जाऊन केलंय आणि त्यातून जे काही पॉझिटिव्ह रिझल्ट आलाय, म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न आला त्यावेळी तुम्ही एबीसीडी लिहत बसला, तुमचा वेळ वाया जाईल, मानसिकतेवर परिणाम होतो या गोष्टीचा. त्यामुळे परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर जो वेळ शांतपणे तुम्ही बसले असतात ना तिथे लिहा ना एबीसीडी, काहीतरी लिहा, तुम्ही एंगेज व्हा त्यामध्ये, पेपरमध्ये एंगेज व्हाल तुम्ही. ओके, आता पुढचा प्रश्न आपल्या पुढे बघूया काय आहे. आता डी चा घ्यायचा आहे, डी आहे इथे, डी ला मी येल्लो करतोय. रेड म्हणजे काय? मला पुढचा 4च घ्यायचा आहे. मी डी ला किती घेतोय? 4. ओ इथे आहे, कुठे आहे ओ? हा इथे. ओ ला काय करायचं? मला 12 घ्यायचा आहे. म्हणजे काय की वरच्याचाच अंक घ्यायचा आहे. 4 घेतोय मी, 12 घेतोय. ओ ला घेतला मी 12. तर यू ला, यू कुठे आहे? इथे आहे यू. यू ला मी काय घेणार आहे? 6 घेणार आहे. म्हणजे मी किती घेतो इथे? 6. जी आहे, जी ला मी काय घेणार आहे? जी कुठे दिलेला आहे? इथे. जी ला मी क्रमांक कोणता घेणार आहे? वरचा 7 घेणार आहे. ओके. एच आहे, एच कुठे आहे? इथे आहे. एच ला मी काय घेणार आहे? अंक वरचाच, हा 8 घेणार आहे. तर टी आहे, टी कुठे? इथे. टी ला काय घेणार आहे मी? 7च घेणार आहे. म्हणजे 4, 12, 6, 7, 8. 4, 12, 6, 7, 8, 7 माझा 4 नंबरचा ऑप्शन आहे आणि 4 नंबरचंच उत्तर आयोगाने द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण या 20 प्रश्नांचे उत्तर जे काही उत्तर आहेत बघितलेले आहेत. आणि मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं सुरुवातीला की हे जे काही प्रश्न आहे आणि ह्याच्या प्रश्नांचे जे काही उत्तर आहे म्हणजे असं खूप काही लॉजिक वापरलं आहे आणि आयोगाने जर कधी ठरवलं याचं उत्तर हेच द्यायचं तर हेच देईल असं काहीही नाहीये. म्हणजे सरळ सरळ फॅक्च्युअल उत्तर असल्यासारखी उत्तर आहेत. आणि मी तर म्हणले की ह्या 20 प्रश्नांची जशीच्या तशी उत्तरं आयोगाच्या आन्सर की मध्ये प्रिंट झालेली असायला पाहिजे. ओके, तुमचे जे काय मार्क येत आहेत ह्या 20 पैकी किती मार्क येत आहेत ते मला कमेंटमध्ये कळवा. ओके, आता ह्यातले अनालिसिस सांगतो की ह्यातले फक्त 2 प्रश्न असे आहेत की जे थोडेसे तुम्हाला ट्रिकी जाऊ शकतात, बाकीच्या कोणताही प्रश्न असा खूप काही अवघड आहे अशातला भाग नाही. तर ट्रिकी असणाऱ्यातले 2 प्रश्न कोणते की जॉमेट्रीचा, भूमितीचा जो काही प्रश्न विचारलेला आहे. ओके, सिलेंडरचे फॉर्म्युले जनरली भूमितीचे हे फॉर्म्युले आपण केलेले नसतात. आपण फार फार तर कोणत्या द्विमितीय डायग्राम जे आहेत द्विमितीय डायग्राम पर्यंत आपण केलेला जातो. त्रिमितीय जे असतात म्हणजे 3 ज्यांचे दृष्टिकोन असतात, 3 डायग्राम असतात तर त्यांचे
तीन डायमेन्शन असतात त्यांचे जे काय ते प्रश्न आपण केलेले नसतात, त्यांचे फॉर्म्युले आपण केलेले नसतात आणि तिथे आपल्याला काय होतं थोड्याशा अडचणी येतात. आता जनरली थोडक्यात तुम्हाला सांगतो की द्विमिती त्रिमिती काय. द्विमिती म्हणजे काय की ज्याला दोन डायमेन्शन असतात, म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे, वर आणि खाली, त्या झाल्या द्विमिती. म्हणजे जर कधी चौकोन आपण घेतला, वर्तुळ आपण घेतला, तर ह्याला दोनच डायमेन्शन आहेत, त्याला तिसरा डायमेन्शन नसतो. तिसरा डायमेन्शन कशाला असतो की ज्याला समोर आणि पाठीमागे हे जे काही तीन डायमेन्शन असतात ते झाले त्रिमिती डायमेन्शन. म्हणजे जर कधी आपण गोल घेतला, तो गोल कसा होतो की तो पूर्ण भरीव होतो. ओके, तो भरीव गोल झालात ना तर गोल गोल झाला त्रिमितीय. ओके, वर्तुळ जर कधी घेतला तर फक्त बांगडी सारखा वर्तुळ होतो, तो झाला द्विमितीय. म्हणजे द्विमितीय आणि त्रिमितीमध्ये अशा पद्धतीचा फरक असतो. त्रिमितीपर्यंत आपण जात नाही बऱ्याचदा, ते फॉर्म्युले आपण करत नाही, केले तर द्विमितीपर्यंतच करतो. भूमिती तितकासा अवघड नाहीये, आपण विनाकारण त्याला अवघड करून ठेवलाय. ओके, तो प्रश्न थोडासा मी म्हणेल की ट्रिकी आहे, की या वेळेसचा जो काही प्रश्न आहे थोडासा ऍडव्हान्स वापरला आणि त्याला पण थोडंसं आणखी पुढे प्रोसेस करायची होती. ओके, आणि त्यानंतरचा जो काही एक प्रश्न आहे की गुणिले 6 गुणिले 5.5 जो अर्धा अर्धानी कमी झालाय, ते लॉजिक सहजासहजी सापडणार नाही. हे जे दोन प्रश्न आहेत, दोन प्रश्न मी थोडेसे ट्रिकी म्हणेल. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न जो आहे तो तुम्हाला म्हणजे की खूप अवघड जाईल अशातला प्रश्न कोणताही नव्हता. 18 प्रश्न तुम्ही सोडू शकत होता, 18 मार्क तुम्ही मिळवू शकत होता. आणि समजा त्या पद्धतीचे जे काही दोन प्रश्न आहेत, त्या दोन प्रश्नांचे जर काही तुमच्यापैकी कोणी सोडवले असतील ना, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की जर कधी ते तुम्ही सोडवतायत ना, तर ही खरंच अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे, की म्हणजे की ते लॉजिक जर तुम्ही शोधला असेल तर तो एक लॉजिक, आणि जॉमेट्रीचं जर काही तुम्ही करून गेला असेल तर तुमची मानसिकता कळते की तुम्ही त्या गणिताला म्हणजे गणित बुद्धिमत्ता ह्या विषयाला किती पॉझिटिव्हली घेतात. आणि ते पॉझिटिव्हली घेण्याची गरज का असते, कारण की गणित बुद्धिमत्ता हा जो विषय हा डिसिजन मेकिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे जीएस मध्ये एक पठारावस्था आलेली असते, प्रत्येकाला वाचून वाचून अभ्यास करून करून एक पठारावस्था आलेली असते. परंतु गणित बुद्धिमत्तामध्ये प्रॉब्लेम कसा आहे की 8-8, 10-10 वर्ष अभ्यास करून सुद्धा विद्यार्थी 7, 8, 9, 10 मार्क पर्यंत जातात. म्हणजे 20 पैकी ते 17-18 मार्क पर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही 8-8, 10-10 वर्ष करून. आणि ह्याचं रिझन काय असतं की मेनली की ते जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे प्रत्येक प्रश्नावर की छोटे छोटे फॉर्म्युले करून जातात, काहीतरी फॉर्म्युला पाठ करून जातात, बनवून जातात, ते बनवत बसतात. त्या गोष्टीमुळे काय होतं की परीक्षेत ह्या गोष्टी आठवत नाही, ते कन्सेप्टवर भर देत नाही, ते स्वतःचा जो काही गणिताचा ढाचा बनवायचा असतो त्या ढाच्यावर ते भर देत नाही. त्यामुळे ह्या अडचणी येतात. ओके, अशा पद्धतीने आपण हे 20 प्रश्न बघितले. ह्या 20 प्रश्नांच्या व्यतिरिक्त जीएसचे जे काही 80 प्रश्न आहे, त्या 80 प्रश्नांचे सुद्धा एक्सप्लेनेशन यशवंत अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. त्यांचे एक्सप्लेनेशन बघा, त्यांचे उत्तरे बघा. आणि जर कधी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.